परंतु याचा विचार करत असताना मला दुसरा प्रश्न पडला की ऍपल मध्ये मला रिक्रूट होतोय, मी गुगल मध्ये रिक्रूट होतोय, याचा अभिमान असतानाच माझी स्वतःची एक वेगळी ऍपल पेक्षा आपली कंपनी का असू नये, हा विचार किती लोकांच्या आणि किती मुलांच्या मध्ये येतो, हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण ऍपलचं ब्रीद आहे, तुम्ही जर बघितलं ह्या कंपन्या त्याची एक्सलन्स इज द थिंग. मग ऍपल मध्ये सीईओ बघा, गुगलचा सीईओ बघा किंवा टॉप मॅनेजमेंट बघा, त्यांचं ओरिजिन आपल्याला इंडियन विद्यार्थ्यांमध्ये दिसेल, पण कंपनी मात्र ओनरशिप अमेरिकेची आहे. मोस्ट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग पार्ट हे चायनाचे आहेत आणि सर्वात मोठा कंझ्युमर भारत आहे. हे असं का? ही जी एंटरप्रेन्योरशिप आहे, उद्यमिता आहे, ही आपल्या विचारामध्ये उद्यमिता अजून त्या प्रमाणात आलेली नाही. आणि म्हणून आज ही गरज आहे की आपल्यामध्ये टॅलेंटची कमी नाही आहे, आपल्याकडे कष्ट करण्याची कमी नाही आहे, आपल्याकडे कमी आहे ते आपल्याला स्वतःचा बद्दल इनोव्हेटिव्ह दृष्ट्या जगापर्यंत आपली बाजू योग्य प्रकारे मांडण्याची तिथं कुठेतरी आपण कमी पडतो. ही उद्यमिता, इथं उर्मी जी पाहिजे, जी जोखीम घ्यायची तयारी पाहिजे, ती आपल्यामध्ये कुठेतरी कमी दिसते. आणि म्हणूनच आपण अनेक मूव्ही बघतो, बॉलिवूड मूव्ही बघतो, त्यावेळेस त्याच्यामधला सिंगम सारखा एखादी मूव्ही येते, एखादा इन्स्पेक्टर बघतो, इन्स्पेक्टरने खूप चांगलं काम केलं म्हणून त्याला टाळ्या वाजवतून सगळ्यांना बऱ्याच जण चांगलं काम केलं सिंगम म्हणतो. आपल्या स्वतः मधल्या सिंगमचं काय, हा प्रश्न आपल्याला का पडत नाही? त्याच्यासाठी फक्त बॉलिवूड मध्ये किंवा रील मध्ये न जाता रिअल लाईफ मध्ये आपण स्वतः सिंगम का होत नाही? प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्याकडे किंवा बोट दाखवणं किंवा त्यांच्याकडे बघणं, ही वृत्ती आपल्यामध्ये का? कॉलेजेस चांगले असावे, मॅनेजमेंटने करावेत. ऍपल कंपनी चांगली असावी, ऍपलने करावी. टीम कुक काय म्हणतोय किंवा मेटा काय कंपनी काय करते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच माध्यमातून होत असताना अजूनही मात्र 21व्या शतकात सर्वात जास्त इंजिनिअरिंग स्टुडंट, सर्वात जास्त मेडिकल स्टुडंट किंवा सर्वात जास्त ग्रॅज्युएट जगामध्ये कोणत्या देशात असतील तर ते भारतामध्ये आहेत. सर्वात जास्त इंजिनिअरिंग कॉलेज कदाचित भारतामध्ये महाराष्ट्रात असतील, टॉपचे असतील. मात्र इंजिन स्वतःच बनवलेले महाराष्ट्रात किंवा भारतातले किती लोक आहेत? आजही आपल्याकडे मोठ्या गाड्या येतात, पण आपण स्वतःची इंडियन मेड गाडी, ज्याला मी इंजिन म्हणतो, असेंब्लिंग म्हणत नाही, ओरिजिनल प्रॉडक्ट, हा किती आहे? हा एक महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांना म्हणतो, शिवाजी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना, त्यांच्या आदर्शावरती आपण चालवत असतो. तो वारसा आपल्याला पुढे नेऊन जात असताना शिवाजी जन्म होतो दुसऱ्याच्या घरी, ही भावना आपल्या मनातून काढून टाकून प्रत्येकामध्ये तो शिवाजी आहे, प्रत्येकाच्या घरात तो आहे, प्रत्येकाच्या तो मनात आहे. आणि त्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी जे चारित्र्यवान होण्याचा प्रयत्न केला, या देशाला चारित्र्यवान होऊन स्वातंत्र्य आणि स्वराज्य भेटवण्यासाठी जो प्रयत्न केला, तो आपण प्रत्येक जण करणार आहोत की नाही? या विचाराने प्रेरित होऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आणि म्हणून आज कोविडच्या काळात खूप रेस्ट्रिक्शन आपल्यावर ज्यावेळेस आले, स्वातंत्र्यावरती आले, त्यावेळेस मात्र आपण रेस्ट्रिक्शन नको, आम्हाला मोकळं करा. कोविडच्या काळात आम्हाला त्रास झाला, अनएम्प्लॉयमेंट वाढली, 2 वेळचे जेवणाचे प्रॉब्लेम झाले, येस झाले. परंतु आपल्या विचारामध्ये आणि विशेष करून आपल्या आचरणामध्ये जे रेस्ट्रिक्शन आपण स्वतःवरती आणून ठेवलेले आहेत, ते रेस्ट्रिक्शन्स आपण कधी ओपन करणार आहोत, त्याला कधी झुगारून देऊन स्वतः प्रति प्रेम पाळून स्वतःच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात पाऊल कधी उचलणार आहोत, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक माणसानं, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या, भारतामध्ये राहणाऱ्या, समाजामध्ये राहणाऱ्याने विचारला पाहिजे. आपल्याला गरज फक्त विचारांची नाही आहे. आपण अनेक चांगले विचार ऐकतो. मगाच विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितलं की माझे विचार ऐकायला आपण सगळे जमला आहात. आता मला 100% माहिती आहे की सर्वजण माझे विचार ऐकण्यासाठीच जमला आहात, हा माझा कोणताही भ्रम नाहीये. डेफिनेटली या कार्यक्रमासाठी आपण जमला आहात.
उत्साहाचं वातावरण आहे. परंतु स्वतःच्या विचाराला मात्र 100% ऐका आणि फक्त विचारापर्यंत न थांबता हे विचार आचरणामध्ये आणा. तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो, तर आणि तरच आपण दिशा बदलू शकतो. युवा शक्तीमध्ये ज्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत ती म्हणजे इनोव्हेटिव्हनेस आणि बोल्डनेस, नाविन्यपूर्णता आणि त्याच्यामध्ये असणारी शक्ती. या गोष्टीचा योग्य मार्गाने वापर जर केला, योग्य दिशेने जर केला, तर रेव्होल्युशन होऊ शकते. आणि हे रेव्होल्युशन फक्त तुम्ही आणि आम्हीच करू शकतो. यासाठी बाहेरून कोणत्या आयडिया येतील आणि त्याच्यावरती आपण कोणतरी काम करू असं होणार नाही. आणि म्हणून ही जी दिशा द्यायची आहे ती सर्वप्रथम आपल्या विचारांना दिशा द्यायची आहे आणि विचाराच्या माध्यमातून आपल्या आचरणामध्ये हे दिशा आणायची, जेणेकरून आपल्या देशाचं भवितव्य, आपल्या समाजाचं भवितव्य हे योग्य हातात असेल, योग्य दिशेने असेल. आपण नेहमीच फॉरेन परकीय शक्तींना खूप मोठ्या प्रमाणात रेजिस्ट केलेलं आहे. मुळामध्ये आज जगामध्ये बघितलं, रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. फक्त तेवढंच युद्ध नाही, युद्ध जगातल्या अनेक समाजामध्ये चालू आहे, वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहे. पण सर्वात महत्वाचं युद्ध जे आहे हे आपल्या स्वतःच्या विचारांशी आहे. हे जे पॉझिटिव्ह विचार आहेत आणि विचार आणि आचरणामधले जे डिफरन्स आहे त्याच्यामधली जी दरी आहे ती कमी करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणजे दिशा द्यायची आहे ती समाजाला पुढे नेण्याच्या दृष्टिकोन द्यायची आहे. समाजाला पुढे न्यायचं म्हणजे आपल्याला सॅक्रिफाईस करायचं नसतं. मग त्याच्यामध्ये आपण समाजाला न्यायचं, समाज सुधारक काम करतील. मग आम्ही शासन नेमून दिले, शासन पुढे नेईल. पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांचं काय काम, आम्ही काय करायचं, हा जो विचार आहे हा मुळात चुकीचा विचार आहे. समाजाला जर पुढे जायचं असेल तर समाजामधल्या प्रत्येक माणसाला पुढे जावं लागेल. आणि प्रत्येक माणसाला पुढे जावं लागेल तर त्याची सुरुवात फक्त स्वतःपासूनच करावी लागेल. स्वतःपासून सुरुवात करून त्याच्यावरती काम करून इतरांना बरोबर जर आपण घेऊन गेलो तर आपली दिशा योग्य ठरेल. आणि ते ठरवण्याचा मापदंड एकच आहे. माझी प्रत्येक विचार आणि माझी प्रत्येक कृती ही सेल्फ सेंटर नसेल तर समाजाच्या दृष्टिकोनातून कुणालाही अडथळा निर्माण न करता समाजाला पुढे न्यायच्या दृष्टिकोनात असेल. कारण आपण समाजभिमुख प्राणी आहोत. समाजाशिवाय आपण राहू शकत नाही. वी आर नीदर अ बीस्ट नॉर अ गॉड, वी आर ह्युमन बिईंग्स. आणि ह्युमन बिईंग असल्यामुळे समाजाशिवाय आपण राहू शकत नाही. हे कोरोनाच्या काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने आपला अनुभवलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जायचं असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक होल एकंदरीत समाजाचा विचार करावा लागेल. आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे जर बघितलं तर पूर्ण शरीर असेल तर आपण त्याला पूर्ण म्हणतो. एक हात किंवा एक पाय नसेल त्याला आपण अपंग म्हणतो. तो अपंग आहे, तो अधू आहे, तो दिव्यांग आहे, त्याच्यामध्ये ही उणीव आहे. हे माणसाच्या बाबतीत जसं होतं, माणसाचे पार्ट नसल्याच्या बाबतीत तसं होतं, तेच आपल्या विचारांच्या बाबतीत होतं. कदाचित टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही हुशार असाल, कोणी इंजिनिअरिंग मध्ये असेल, कोणी टेलिकम्युनिकेशन असेल, कम्प्युटरमध्ये असेल, कोणी मेकॅनिकल असेल. पण तो समाज फक्त इंजिनिअरिंगवरून चालत नाही, समाज फक्त मेडिकलवरती चालत नाही, समाज फक्त समाजशास्त्रावरती चालत नाही. तर समाजामध्ये असलेल्या सर्व वृत्ती आणि प्रवृत्ती गोष्टी या सर्वांना एकत्र घेऊन पुढे जो जातो आणि त्याच्यामधलं जे कॉन्ट्राडिक्शन आहे ते ज्यावेळेस आपण कमी करतो त्याच वेळेस त्याची दिशा चांगली होऊ शकते, त्याची दशा चांगली होऊ शकते. म्हणून प्रथमतः आपल्या विचारांना दशा जी आहे ती मोकळपण करून द्या. त्याला लिबर्टी किंवा इंडिपेंडंट आणा, इनोव्हेटिव्हनेस आणा. त्याच गोष्टी परत करणं, इटरेशन. तुम्हाला माहिती आहे कम्प्युटर सायन्स तुम्ही चांगलं शिकता, ज्याला आपण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. ह्या इटरेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली होतील. तुमची आणि माझी गरज राहणार नाहीये. ऑटोमॅटिकली त्या रिपिटेटिव्ह गोष्टी होत जातील. तुमचा आणि माझा रेलेव्हन्स त्याच्यातला पूर्णपणे कमी होणार आहे. ह्युमन इंटरव्हेन्शनची गरज राहणार नाही. ते डिझायनिंग मध्ये थोडंफार राहील. आपला जो रेलेव्हन्स राहणार आहे तो राहणार आहे ह्युमॅनिटीमध्ये. आपला जो रेलेव्हन्स राहणार आहे तो इनोव्हेटिव्हनेस मध्ये. आपला जो रेलेव्हन्स राहणार आहे तो डायरेक्शन देण्यामध्ये. आज आपण किती म्हणत असलो की AI विल ओव्हरटेक ह्युमन ब्रेन, इट इज नॉट पॉसिबल. आतापर्यंतचा हायेस्ट ब्रेनचा वापर तो
तुम्हाला माहित असेल जास्तीत जास्त 20% सुद्धा अजून झालेला नाही माणसाच्या मेंदूचा. त्याच्या डोक्यातून आलेली ही जी कल्पना आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कम्प्युटर किंवा कोणत्याही गोष्टी सुपर कम्प्युटिंग ज्या गोष्टी आपण बोलतो त्या 20% मधला काही भागातून त्या कल्पना आलेल्या आहेत. इमॅजिन करा की तुमचा मेंदू 20च्या ऐवजी 30% काम करायला, 40% काम करायला लागला तर कोणत्या प्रकारची रेव्होल्युशन, कोणत्या प्रकारचे विचार आपण आणू शकतो आपण इमॅजिनही करू शकत नाही. इतक्या पलीकडच्या ह्या गोष्टी आहेत. आणि म्हणून हे तुम्ही युद्धात उतरलं पाहिजे विचाराच्या आणि आचरणाच्या. आपला प्रोग्राम होत असताना आपण छान प्रयोग होतो योद्धा. येस, आपण प्रत्येक जण योद्धा आहोत. फक्त योद्धा कशाचा व्हायचा आणि युद्ध कशासाठी करायचं हे मात्र तुम्हाला सर्वात अगोदर ठरवावं लागेल. कारण आपण आपल्या विचाराशी जोपर्यंत युद्ध करणार नाही, आपल्या विचार आणि आचरण मधला जो गॅप आहे तरी आहे जोपर्यंत कमी करणार नाही तोपर्यंत आपली दशा चेंज होणार नाही, आपली दिशा चेंज होणार नाही. आणि म्हणून परत परत त्याच गोष्टी आपण अनेक वर्ष करत राहतो. त्याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर सुरुवात आत्ता इमिजिएटली या मोमेंटला केली पाहिजे. कारण आयुष्य खूप छोटं आहे. आपल्याला वाटत असं आपण 100 वर्ष जगू. मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ इयर्स पासून समाज अस्तित्वात आलेला आहे. ॲज ऑफ नाव असं सांगितलं जातं कमीत कमी 500 इयर्स पेक्षा जास्त अस्तित्व राहणार आहे पृथ्वीचं. कारण तोपर्यंत पृथ्वी म्हणजे बेसिकली वन ऑफ द प्लॅनेट्स. तोपर्यंत जर राहणार असेल तर हा समाज कुठे जाईल याचा विचार करणं गरजेचं आहे. विशेष करून भारतासारख्या देशात ज्यावेळेस तरुणाई एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, ज्यावेळेस आपल्याकडे ती एनर्जी आहे, ज्याला ह्युमन रिसोर्सेस म्हणतो ते आहे, टेक्निकल नॉलेज आहे, विल आहे, पॉवर आहे, तर त्याचं कन्व्हर्जन ज्या डिरेक्शनने जायला पाहिजे त्या डिरेक्शनने जातंय की नाही आणि ती नेण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सर्वांची आहे. आणि म्हणजे आयुष्य आहे. अनेक वेळेस हे प्रश्न स्वतःला पडतात, मलाही पडतात, आपल्यालाही पडत असेल. मी जे करतो ते योग्य आहे? मी याच्यापेक्षा चांगलं करू शकलो असतो, परंतु समाजामध्ये किंवा शासनामध्ये हे प्रॉब्लेम असल्यामुळे ते करू शकत नाही. आतापर्यंत जगलेलं आयुष्य हे वाटोळ झालं. मी कोणत्याही चांगल्या पद्धतीने जगलो नाही किंवा अत्यंत चांगल्या पद्धतीने जगलो. ह्या दोन्ही संकल्पना ज्या आहेत ह्या एकतर भविष्यावरती अवलंबून दिसतात किंवा पास्टवरती दिसतात. आपण मोस्ट ऑफ द टाइम बहुतांश वेळ एकतर आपण भविष्यामध्ये जगत असतो किंवा भूतकाळात जगत असतो. अनफॉर्च्युनेटली भविष्याची काळजी आणि भूतकाळाचा विचार हे प्रेझेंटमध्ये करत असतो. ज्यावेळेस की आपण फक्त प्रेझेंटचा विचार करणं, वर्तमान काळाचा विचार करणं आणि त्याच्यावरती योग्य कारवाई करणं अपेक्षित असतं. ते न केल्यामुळं आपला भूतकाळ विचित्र होतो आणि भविष्यकाळ हे अंधाराकमे राहतो. हे जर टाळायचं असेल सद्यस्थितीत ऍट दिस पॉइंट इन टाइम मी किती चांगल्या प्रकारचा विचार करू शकतो आणि त्यावरती तितक्याच चांगल्या प्रकारे आचरण किंवा वागू शकतो का याच्यावरती फोकस होणं आवश्यक आहे. हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपलं पोटेन्शियल आपण अचीव करू शकत नाही. आणि म्हणून हा विचार आपण केला पाहिजे, प्रत्येकाने विचार केला पाहिजे की माझं आयुष्य आतापर्यंत जे गेलं आहे, आय एम डेड, ते गेलं आहे आणि इथून पुढे किती मिनिट किंवा किती सेकंद राहणार आहे हे मला माहित नाही. आज जर तुम्हाला ब्रह्मदेव आपल्या समोर आला आणि त्यांनी सांगितले तुम्हाला फक्त 24 तास आहेत, 24 तास 1 मिनिटाने तुमचा मृत्यू होणार आहे, हे जर म्हटलं तर आपण काय करणार? आता आपलं फोकस करणार 24 तास 1 मिनिटानंतर मरणार मी का, मीच का, दुसरं कोणी भेटत नव्हतं का, मी ते एवढं चांगलं केलं, कोणी पाप पुण्यामध्ये विचारत मी पुण्यच केले पाप केलं नाही मग मलाच का, या प्रश्नावरती विचार करणार. हा विचार नाही करणार की पुढचे 24 तास मी माझे 100 वर्ष आहेत असं मी जगण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण आपलं मन त्याप्रमाणे चंचल आहे आणि आपलं मन आणि आपलं ज्ञान याचा जोपर्यंत मिलाप होत नाही, जोपर्यंत ह्या गोष्टी एकमेकाशी पूरक होत नाही तोपर्यंत हे द्वंद्व चालू राहणार आहे. आणि म्हणून प्रत्येक मोमेंट हा कन्स्ट्रक्टिव्हली पॉझिटिव्हली कसा युटिलाइज करता येईल यावरती जोपर्यंत तुम्ही आणि मी फोकस करणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. आणि विकासाची डेफिनेशन म्हणजे फक्त पैसे नव्हे, आणि विकासाची डेफिनेशन म्हणजे फक्त तुमचा विकास नव्हे. कारण समाज मी सांगितलं तो ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक नाही आहे.
म्हणून तुमच्या शरीरामधून तुमचा हात जर तोडला तर त्या हाताला व्हॅल्यू राहत नाही. तुमच्या बॉडी मधला हात जर बाजूला सोडला तर तुम्ही अपंग होता, तर हातालाही व्हॅल्यू राहत नाही आणि तुमचंही काम अधुरं राहतं. तसं समाजाच्या बाबतीत समाजामधला प्रत्येक घटक माणसाचा जर विचार केला तर प्रत्येक माणूस ह्याचा एक रोल आहे, त्याचं एक महत्व आहे. ते जर आपण ओळखलं नाही आणि त्याच्या पुढे मला माझ्या कॉलेजमधून टॉप व्हायचंय, मी ऍपल मध्ये नंबर 1 ची नोकरी भेटणार, एका लिमिटच्या पुढे तुम्ही जाऊ शकणार नाही. परंतु तेच जर विचार केला की नाही मला इंजिनिअरिंग पुढे न्यायची आहे, मला टेक्नॉलॉजी पुढे न्यायची आहे, आणि टेक्नॉलॉजी पुढे नेणं किंवा इंजिनिअरिंग पुढे नेणं हा सुद्धा गोल असू शकत नाही, हे फक्त माध्यम असू शकतं. उद्देश गोल हा विकास सर्वांचा, समाजाचा पुढचा टप्पा, समाजाचा पुढचा टप्पा हा जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपण योग्य दिशेनं मार्गक्रम करणार नाही. आणि मग व्हायरस येत राहतील. कोणताही व्हायरस आल्यानंतर तो जात नाही, त्याच्यावरती आपण मात करतो, तर रिॲक्शनरी झालं. प्रोएक्टिव्ह हे आपल्याला व्हायचंय की एखादा व्हायरस येणारच नाही आणि आपल्याला जो व्हायरस पाहिजे, अँटी व्हायरस तयार करण्याच्या अगोदर आपणच असा व्हायरस तयार करा की समाजाची जडणघडण आपल्याला अपेक्षित असलेल्या बदलाप्रमाणे होईल. जसं महात्मा गांधी म्हणतात, बी द चेंज यू वॉन्ट टू सी. हा बी द चेंज जो आहे हे फक्त महात्मा गांधींनीच का म्हणावं, हे प्रत्येकाने म्हटलं पाहिजे, प्रत्येकाने त्याप्रमाणे चाललं पाहिजे. तरच आपण या समाजाला, या महाराष्ट्राला, आपल्या कुटुंबाला पुढे नेऊ शकतो. त्या दृष्टीनं प्रत्येकाने जर विचार केला तर मला वाटतं की आपली खरोखर दशाही बदलेल आणि दिशाही बदलेल. आणि ती दिशा आणि दशा बदलण्याचं काम फक्त आणि फक्त स्वतःच करू शकतो. त्याची सुरुवात आपले विचार बदलण्यापासून करावी लागेल. प्रथमतः विचार तुमच्या जोपर्यंत डोक्यात येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती विचारमंथन होऊ शकत नाही, तो शार्प होऊ शकत नाही. विचार डोक्यात आले त्याच्यावरती शार्पन करा, विचारमंथन करा. विचारामधून एक विचार आला, एक ऍक्शन घ्या. एक विचार एक कृती, एक विचार एक कृती. एकाच विचाराच्या मल्टिपल वेळेस ज्या ज्या वेळेस ती कृती करायची गरज पडली तीच कृती, आणि त्याच्यावरती रिफाइनमेंट. थॉट ऍक्शन, सेकंड थॉट सेकंड ऍक्शन, थर्ड थॉट थर्ड ऍक्शन. ह्या ज्या आपल्या ऍक्शन्स असतील दॅट बिकम्स हॅबिट. आपण अनेक वेळेस म्हणतो आपल्या, आता तुम्ही तरुण मंडळी आहात, कारण तुम्ही सांगितले की आम्ही तरुण मंडळी, त्यावेळेस मला वाटलं की मी आता थोडं बऱ्यापैकी म्हातारा झालो की काय. तर अजून मला तरी वाटत नाही म्हातारा झालेलो. त्याचं कारण असं आहे की तरुणाई किंवा म्हातारपण हे विचारावरती अवलंबून असतं, फक्त फिजिकल गोष्टीवरती अवलंबून नसतं. त्याच्यामुळे हे जे विचार आहेत ती ऍक्शन्स हे मल्टिपल असल्या पाहिजे. आपण अनेक वेळेस कॉलेजमध्ये लाईफमध्ये आपण बघत असताना एखाद्या विद्यार्थ्याकडे एक बाईक असते किंवा कार असते आणि तो नेहमी सांगतो की त्याची बाईक एकदम छान आहे, ही मेंटेन्स लाईक एनिथिंग. एखाद्याची बॉडी खूप छान, 6 पॅक्स आहेत, सलमान खान त्याच्यासारखी बॉडी पाहिजे. काय आयडेंटिटी निर्माण झाली. माधुरी दीक्षित त्यासारखा डायलॉग कोणाचा नाही, तिच्यासारखे केस कोणाचे नाही. हे काय आहे, तर हे नेचर तयार झालेलं की इट हॅज बिकम आयडेंटिटी. तुमची आणि माझी आयडेंटिटी काय, स्वतःची काय, माझी काय आयडेंटिटी आहे, माझी काय सवय आहे, हे कुठून येते, माझे विचार, माझे ऍक्शन्स. मल्टिपल ऍक्शन्स बिकम हॅबिट आणि सवय होते. ही सवय तयार करा चांगल्या विचारांची, चांगल्या आचरणाची, चांगलं वागण्याची. ह्या मल्टिपल सवय ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लाय करत जाताल त्यावेळेस तुमचा तो स्वभाव बनेल. इट विल बिकम युअर नेचर. मग कोणतं नेचर, इनोव्हेटिव्ह, डायनॅमिक, फॉरवर्ड लुकिंग, कॉन्ट्रीब्युटिंग टू समथिंग गुड. दॅट इज शुड बिकम युअर नेचर. तुझा स्वभाव झाला पाहिजे. आणि मग माझा स्वभाव जर असा असेल की मला काहीतरी नवीन करायचंय, मला काहीतरी नाविन्यपूर्ण बघायचंय, समाजामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचंय, ह्या सवयी अल्टिमेटली ज्यावेळेस बघतात त्यावेळेस माझी सवय ज्यावेळेस होते तो स्वभाव होतो. स्वभाव म्हणजेच हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हा स्वभाव म्हणजे दुसरं तिसरं काही आपली संस्कृती होते, त्याला कल्चर म्हणतो. मग ते वर्क कल्चर असेल, सोशल कल्चर असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कल्चर असेल किंवा ह्या कॉलेजचं कल्चर असेल, दॅट बिकम्स कल्चर, संस्कृती.
आपण ज्यावेळेस म्हणतो की यार ती फॅमिली खूप संस्कारी फॅमिली आहे, ती मुलगी खूप संस्कारी आहे, म्हणजेच काय, ऑल हर ऍक्शन्स, ऑल हर थॉट्स, ऑल हर हॅबिट्स आर रिप्रेझेंटिंग समथिंग गुड ऑर समथिंग बॅड. ते आपल्यामध्ये काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. म्हणून ही संस्कृती, ज्यावेळेस आपण भारतीय संस्कृती म्हणू, महाराष्ट्रीयन संस्कृती म्हणू, जागतिक संस्कृती म्हणू, ती आपल्यामध्ये ती संस्कृती वाढली पाहिजे, ती इनोव्हेटिव्हची पाहिजे, डायनॅमिझमची पाहिजे. आणि म्हणून मी जे स्टार्टिंगला म्हटलं की कोणाकडेही फक्त सिनेमामध्ये न बघता तो सिंगम, तो इनोव्हेटिव्हनेस, तो स्वभाव तुमच्या आणि माझ्यामध्ये पाहिजे. ते बदल करण्याची उर्मी पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते असणारे प्रयत्न करण्याची गरज ते म्हणजे त्यामध्ये पाहिजे. त्यावेळेस आवश्यक असणारे रिस्क घेण्याची तयारी पाहिजे. आणि हे जर रिस्क घेतली नसती, घेणारे नसतील, तर आपला हा समाज टिकू शकत नाही. आणि म्हणून महात्मा गांधी असतील, भगतसिंग असतील, नेहरू असतील, सरदार पटेल असतील, यांनी जर स्वतःच्या, आणि असे स्वातंत्र्य सेनानी असतील, यांनी जर आपले आहुती, आपले विचार या पद्धतीने केले नसते, तर आज तुम्ही आणि मी इथं कदाचित असताही दिसलो सुद्धा नसतो, विचार सुद्धा करू शकलो नसतो. आणि म्हणून आपल्याला जो व्हिज्युअलाइज करायचा समाज आहे तो स्वतःपासून तयार करा. मी प्रशासनामध्ये काम करत असताना मला सांगितलं की 17 बदल्या झाल्या. बदल्याचा काय विचार करावा? विचार हा मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जास्त पॉसिबल काय काय चांगलं करू शकतो त्याचा करा. आज कॉलेजला तुम्ही, आज कॉलेजमध्ये मी चांगलं काय करू शकतो त्याचा विचार करा. आज काळ बदललेला आहे. आज हा प्रश्न विचारणे की तुला काय करायचं आहे, म्हणजे माझ्या मुलाला ज्यावेळेस विचारायचं तुला काय करायचं आहे, हा फुलिश क्वेश्चन आहे आजच्या डेटला विचारणं. म्हणजे काय करायचा वेळ राहिलेला नाहीये. द क्वेश्चन, राईट क्वेश्चन शुड बी व्हॉट डू यू लाईक टू बी कॉन्ट्रीब्यूट टू द सोसायटी, इन व्हॉट एरिया यू वुड लाईक टू कॉन्ट्रीब्यूट. समाजामधल्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुला कॉन्ट्रीब्यूट करायला आवडेल, आणि अकॉर्डिंगली प्लॅन करून मग त्या दृष्टीने काम करा. त्या दृष्टीने स्किल्स घ्या, तुमची विल पॉवर पाहिजे, ती मल्टिप्लाय करा, त्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न करा, तरच ते शक्य आहे. आणि म्हणून आपल्याला योग्य दिशेने जर जायचं असेल तर स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट, दिस कॉलेज इज ऑल्सो नॉट द लिमिट. आणि इंजिनिअरिंग म्हणून नोकरी लागली म्हणून तुम्हाला आनंद होत असेल तर त्याच्यावरची परत रिथिंक करा. नोकरी कदाचित गरज असेल, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आईवडिलांकडे पैसे नाही आहेत म्हणून आपल्याला नोकरी लागणं आवश्यक असतं. ज्यावेळेस मी IAS परीक्षा उत्तीर्ण झालो त्यावेळेस सुद्धा माझी तीच भावना होती की भारतामधला सर्वात चांगला जॉब मला भेटला, आय एम द हॅपीएस्ट पर्सन. जसं काम करायला लागलो तसं लक्षात आलं हे फक्त माध्यम आहे. तर नोकरी लागणे हे माध्यम असू शकतं, पण नोकरीच्या पाठीमागे न लागता आता इनोव्हेटिव्हनेस, एंटरप्रेन्योरशिप, समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे आपण यायला पाहिजे. त्या दृष्टीने आपले विचार चालू झाले पाहिजेत. त्याच्यामुळं ऍपल वरती काम करण्यापेक्षा आपलं काहीतरी निर्माण करावं, ज्याच्या माध्यमातून समाज घडेल, ज्याच्या माध्यमातून देश घडेल, ज्या माध्यमातून आपण आठवणीत नाही राहायचंय, तो प्रॉडक्ट आठवणीत राहायला पाहिजे. आणि म्हणून हे जर करत गेलो तरच आपण स्वतः घडू. स्वतः घडल्यामुळं समाज घडत नाही, समाजामुळे आपण घडतो, ऑर्गॅनिक होल आहोत. हे जर आपण लक्षात ठेवलं तर त्याचा अगोदर विचार करा, समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही आणि मी पुढे जाऊ शकतो. अन्यथा असा कोणता तरी व्हायरस येईल की परत आणखी लाट येईल, त्याच्यामध्ये परत आपण लॉकडाऊन होऊ. तर या लॉकडाऊन मधून मुक्त होण्याचा एकमेव आणि एकच मार्ग तो म्हणजे इनोव्हेटिव्हनेस इन थॉट्स अँड ऍक्शन्स. त्याच्यावरती जर मार्गक्रमण केलं तर खूप मोठ्या प्रमाणात हे तुमचं थीम आहे रंगवर्धन, तर हे रंग इनोव्हेटिव्हनेसचे, बोल्डनेसचे हे तुमच्या विचारामध्ये येऊ द्या. तुमच्या विचारामध्ये या रंगांची उजळण होऊ द्या.